नमस्कार मित्रमंडळींनो, मी आज एक नवीन काव्यपुष्प तुमच्या पुढे घेऊन आलेली आहे, जे मी स्वतः लिहिलेलं आहे। नाव आहे अबोल हृदय। मी हे लिहिण्याचं कारण म्हणजे की कधी कधी असं होतं की आपण खूप काहीतरी जास्त बोलून जातो आणि मग इतरांना त्रास होतो त्याचा। म्हणून कधी कधी आपण काही न बोलणं, स्वस्थ राहणं, गप्प बसणं, थोडीशी आपल्याला भावनांना मुरड घालणं याचं फार महत्त्व आहे। आणि त्याचा विचार करता ही मला कविता सुचली आज, त्यामुळे मी आता ती तुम्हाला म्हणून दाखवते। कधी काही हृदय बोलले नाही, कधी काही हृदयाने ऐकलेच नाही, कधी काही हृदय बोलले नाही, कधी काही हृदयाने ऐकलेच नाही। सर्वांपुढे ते अबोल राहिले, सर्वांपुढे ते अबोल राहिले। कुणापुढे हृदय प्रकट न झाले, कुणापुढे हृदय प्रकट न झाले। हृदय कधी बागडू लागले, हृदय कधी बागडू लागले। मूक राहण्या त्या समजावले, मूक राहण्या त्या समजावले। आकांक्षांना पंख फुटू पाहता, आकांक्षांना पंख फुटू पाहता। सावरले मी ते उडू पाहता, सावरले मी ते उडू पाहता। डोळ्यात स्वप्ने सजली जरी, डोळ्यात स्वप्ने सजली जरी। हलकेच मी ते मिटून घेतले, हलकेच ते मी मिटून घेतले। हृदय स्वच्छंदी बागडू लागता, हृदय स्वच्छंदी बागडू लागता। प्रेमाने खुशीने ते डोलू लागता, प्रेमाने खुशीने ते डोलू लागता। थांबविले त्या समजावनी मी, थांबविले त्या समजावनी मी। भाव हृदयाचे ऐकले एकटीने मी, भाव हृदयाचे ऐकले एकटीने मी। आजवर कधी कुणी न ऐकले, फुलणाऱ्या कमळाचे भाव मनातले। आजवर कधी कुणी न ऐकले, फुलणाऱ्या कमळाचे भाव मनातले। काहे सर्व मी करत आले, काहे सर्व मी करत आले। का हृदयाला प्रकटू ना दिले, का हृदयाला प्रकटू ना दिले। शांत राहता त्या त्रास कुणा नाही, शांत राहता ते त्रास कुणा नाही। बंधनामुळे ते कह्यात राही, बंधनामुळे ते कह्यात राही। मुक्त स्वच्छंद मी मला चढविले, मुक्त स्वच्छंद मी मला अडविले। भोवताली सर्वच मग शांत राहिले, भोवताली सर्वच मग शांत राहिले। कधी काही हृदय बोलले नाही,
कधी काही हृदयाने ऐकलेच नाही. सर्वांपुढे ते अबोल राहिले, कुणापुढे हृदय प्रकटन जाहले, कुणापुढे हृदय प्रकटन जाहले. धन्यवाद.